बोल नाम क्या है? क्या करता है इधर? झिंगा बेचता है भाई. तो कैसा आहे? प्लास्टिक मध्ये एक्सपोर्ट माल जसा पॅक केला जातो फ्रीज करून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक केलं. कैसा आहे मित्रांनो? या गर्दीत आपण सागरला घेऊन आलेलो बरोबर. सागर राणे पण आता गर्दीत तो कुठे भेटत नाही, एवढी गर्दी आहे. अर्नाळा, वसई, नायगाव, उत्तर गुजरातवरनं हावडा हे पुणे तुम्हाला. मित्रांनो पूर्ण मार्केट एक राऊंड मारून आलो. सुरमई शोधते आणि बघा इथे मोठ्या मोठ्या. हा पण पापलेटचाच एक प्रकार आहे, पण याला खापरी म्हणून बोललं जातं. याच्यावर थोडं थोडं बघायला तर याचे खवले दिसतात. 1800 रुपये किलो. हा मासा आहे ना, अर्धा ते 1 किलोचा साईज तुम्हाला तुमच्या मार्केटमध्ये बघायला भेटते. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी हरेश बाने HB संडे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण फिश मार्केटच्या या सिरीजमध्ये पुन्हा आपण आलेलो आहोत CST स्टेशनला. CST स्टेशनला मुंबईतलं सर्वात होलसेल फिश मार्केट ते म्हणजे क्रॉफर्ड फिश मार्केट. आज आपण इथे आलेलो आहोत क्रॉफर्ड फिश मार्केटचे रेट जाणण्यासाठी. जेवढ्या ससून डॉकवर मच्छीची आवाडेवर केली जात नाही त्याच्यापेक्षा पण जास्त फिश मार्केट या क्रॉफर्ड फिश मार्केटमध्ये मच्छीची आवनजावण केली जाते. चला तर मग बघूया आज क्रॉफर्ड फिश मार्केटमध्ये काय माशांचे रेट आहेत. आज रविवार आहे, आज गर्दी जरा जास्त आहे. तरी पण या गर्दीत आज आपण या फिश मार्केटची पूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग बघूया. बोल नाम क्या है? क्या करता है इधर? झिंगा बेचता है भाई. तो कैसा आहे? 280 रुपये किलो हा झिंगा. मित्रांनो आपल्या एंट्री करतात पहिला आपल्याला साहिल. मागच्या बाजूने आपण एंट्री केली आहे आणि आपल्याला साहिल भेटला आहे. साहिल इकडे मासे विकायचं काम करतो. मानपूरला राहतो हा. सकाळी लवकर येतो आणि इकडे आपला धंदा करतोय. पैसा बोला 280 रुपया. कहाँ से लेके आए? चला ठीक आहे साहेब. मित्रांनो आतमध्ये बघूया काय रेट आहेत ते. मित्रांनो खूपच गर्दी आहे आतमध्ये. मग अशी आपण व्हिडिओची सुरुवात केली होती स्टार्टिंग गेटपासून, पण आपल्याला काही अधिकारी भेटलेले ज्यांनी आपल्याला अडवलेलं. तरी पण आपण पुन्हा हा व्हिडिओ पुन्हा स्टार्ट केलेला आहे. आपल्याला पहिला स्टॉल भेटला आहे मागच्या बाजूला. अशा प्रकारे हलवे बघा प्लॅस्टिकमध्ये एक्सपोर्ट माल जसा पॅक केला जातो फ्रीज करून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक केलं. कैसे आहे? हां 3000 का पुरा बॉक्स. मित्रांनो हा जो पूर्ण बॉक्स बघताय तुम्ही पॅक केलेला आहे फ्रीज केलेले जे हलवे 3000 पूर्ण बॉक्स आहे. कितना रहेगा ये? कितना पीस रहेगा? कितना पीस रहेगा? 50 पीस रहेगा. हा पूर्ण बॉक्समध्ये 50 पीस हलव्याचे आहेत. एक्सपोर्ट क्वालिटीचा माल जो फ्रीज करून ठेवलेला आहे तशा प्रकारचा आहे. बघा क्या आपका नाम? आपका नाम? वरदान. वरदान इकडे पापलेट विकते. कैसा पापलेट? 3000ची ही पूर्ण जे कॅरेट दिसते 3000 रुपयाचे. बोला मामा. 300 ग्राम एक हलवा 300 ग्राम. आपला स्टॉल आहे का? आपला स्टॉल आहे का? काय म्हणा पूर्ण नाव? राजस्थान चोरगे गलमेवाडी पाटण. चोरगे पाटण. ओके. थोडीशी माहिती द्याल का? मार्केट किती वाजता चालू होतं? माल कुठून आणता? ससूनवरनं आणता की डायरेक्ट? अर्नाळा, वसई, नायगाव, उत्तर गुजरातवरनं हावडा हे पुणे तुम्हाला. मित्रांनो दादा आपल्याला थोडीशी माहिती देतात. हा जो माल आहे लांबून लांबून इकडे आणला जातो आणि ते सकाळी 5 वाजल्यापासून 5 पासून 4 वाजता चालू होतो आणि किती वाजेपर्यंत चालू होतो? आता बंद होईल 11 वाजता. 11 वाजेपर्यंत बंद होतं. आता इकडे सांगायचं झालं तर मुंबईतला सगळ्यात मोठा होलसेल फिश मार्केट शिवाजी मार्केट. शिवाजी मार्केट. आणि इकडून जो माल आहे तो तुमच्या एरियामध्ये छोटे छोटे करून विकला जातो. इकडे बहुतेक जो आहे ना वाट्यावर किंवा किलोवर किंवा अशा प्रकारचे पूर्ण ट्रे जे आहेत तुम्ही इथे विकत घेऊ शकता. 200 ग्राम 300 ग्राम 1200 1300. ओके. तुम्ही हलव्यामध्ये जे करता की वेगवेगळ्या मासे? वेगवेगळे मार्का हलवा, रावस, सुरमई, कुळंबी सगळे प्रकारचे. दादा जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत
इकडचा जो रेट आहे ना तो तुम्हाला थोडा जास्त बघायला भेटेल. बाकी दिवशी जर येत आहे तर रेट थोडा कमी असेल. धन्यवाद दादा. धन्यवाद दादा. तुम्ही आपल्या चॅनलचं नाव आहे HB संडे. HB संडे. HB संडेला बघा नक्की. यस. कैसा है छोटा बाबू? 200 रुपये. कैसा किलो? 200 रुपये किलो. छोटेसे हे आहेत हातात. हे बांगडे इथे ठेवले. कैसे बांगडा? 100 रुपये किलो. 100 रुपये किलो बांगडे. हे काय आहे? रावस. रावस 100 रुपये किलो. हे बोंबील. बोंबील पूर्णच्या पूर्ण 4,500. मित्रांनो आज मार्केटमध्ये खूप गर्दी आहे. रविवार आहे आणि मार्केटमध्ये खूप गर्दी आहे आणि खूप आवाज येतोय. तुम्हाला माझ्यापर्यंत तुमच्यापर्यंत माझा आवाज येतोय का मला माहीत नाही, पण मी पूर्ण प्रयत्न करतोय. हे बघा इथे माकलं ठेवली आहेत. कसे आहे? 250 रुपये किलो. 250 रुपये किलो माकलं. 200-250 किलो येते. 200ला 200 किलो. पुन्हा एकदा सांगतोय, ससूनला पण आपण सांगितलेलं इकडे जर तुम्ही येत आहे ना इकडचे रेट तुम्ही अशा माणसाला घेऊन या तुमच्याबरोबर की ज्याला इकडचे रेट माहिती असतील. आता इकडे पापलेट ठेवले. कसं आहे? 4,500 रुपये 10 किलो पूर्ण. कितना किलो रहेगा ये? 10 किलो. 10 किलो. 10 किलोपर्यंत असेल हा पूर्ण बॉक्स. 4,500 रुपये. हे बघा अशा प्रकारे इकडे पॅकिंग करून ना फ्रीज करून हा मासा विकला जातो. एक मिनिट. कसं आहे? 700 रुपये किलो. 700 रुपये. मित्रांनो कोलबी आहे. साईज बघू शकता. 700 रुपये किलो. कसं बापले? 700 रुपये. मित्रांनो भरपूर मासे आहेत इकडे. पूर्ण ट्रेच्या ट्रे भरले आहेत. माकलं, कोलबी, पापलेट. हे बघा मित्रांनो पापलेटची साईज बघा केवढी मोठी आहे. कसं आहे? 1500 रुपये किलो. 1500 रुपये किलो. पापलेटची जर साईज बघताय ना तुम्ही तेवढी मोठी साईज तुम्हाला तुमच्या एरियात बघायला नाही भेटणार. 500 ग्राम के ऊपर 600 ग्राम. अर्धा किलो काय का सर? 1 किलो. जवळजवळ हा मासा आहे ना अर्धा ते 1 किलोचा साईज तुम्हाला तुमच्या मार्केटमध्ये बघायला भेटते. चला चला. वो दूसरा वाला ये हे बघा हा पण पापलेटचाच एक प्रकार आहे, पण याला खापरी म्हणून बोललं जातं. याच्यावर थोडं थोडं बघायला तर याचे खवले दिसतात. 1800 रुपये. 1800 रुपये किलो. हे बी उसका ही आहे ना. मित्रांनो त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. खापरी एक प्रकार आहे आणि याचे तुम्ही नॉर्मल जो पापलेट घेता असे 2 प्रकार. बघा हलवे इकडे पडलेत. कसे आहे? ये 500 रुपये किलो. 500 रुपये किलो हे जे हलवे आहेत. 1 किलो में कितना बैठेगा? किलो में 5 पीस. किलोमध्ये हे जवळजवळ 5 पीस बसतील हलवे. माकलं कसं आहे? 200 रुपये किलो माकुल. झिंगा पूर्ण मार्केटमध्ये माझ्या मागे बघू शकता. त्यामुळे मार्केटमध्ये आज भरपूर गर्दी आहे. भरपूर आवाज येतो. इकडे झिंगे पडले. झिंग्यांची पूर्ण रास पडली आहे. बघूया काय रेट आहे. कसे आहे? 150 रुपये किलो. और ये टोल टोल कसा? 120 रुपये किलो. 120 रुपये किलो. हा बघा काठ बांगडा आहे. ह्याला जो काटा आहे हा जो काटा आहे ह्याला म्हणतात काठ बांगडा आहे. हा कसा आहे? 80 रुपये किलो. 80 रुपये किलो. 60 रुपये किलो. हा कुपा आहे. आता ह्याच्यामध्ये एक सांगतो तुम्हाला. हा जो कुपा आहे छोटा आहे कुपा साईजने. थोडासा मासा खायला खारट असतो. कसा आहे? 50 रुपये किलो.
50 रुपये किलो. मित्रांनो बघा इथे काय प्रकारे रास लागली आहे. मित्रांनो इकडे जर तुम्ही येता तर तुम्हाला किलोवर मासे घ्यावे लागतील. तुम्ही जसं तुमच्या एरियामध्ये वाट्यावर मासे घेता तसं इकडे भेटत नाही, तुम्हाला किलोवर मासे भेटतील. दादा अगर ये मच्छी यहाँ पे लेते हैं तो साफ करने के लिए क्या करना पड़ेगा? यहाँ पे मित्रांनो जर तुम्ही इथे मासे घेता तर इकडे तुम्हाला साफ करून त्या बाजूला दिले जातील. इकडे तुम्हाला किलोवरच मासे भेटतील. होलसेल आहे होलसेल. हे काय मासे आहे मछली आहे? गोल आहे गोल. गोल 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 कशी आहे? कशी आहे? 400-300 रुपये. एक मासा. हे एक मासा 400 ते 300 रुपये आहे. आणि राण्या राजा राणी राणी 150-160 रुपये किलो. 150 रुपये किलो राणी आहे. हा बघा ताम मासा आपण तळोजा फिश मार्केटमध्ये बघितलेला. आता आपण इथे बघतोय त्याच्यापेक्षा पण मोठा आहे हा ताम मासा. काय आपलं नाव? सीताराम. काका इकडे मासे विकण्याचा व्यवसाय करतायत. काका हा मासे तुम्ही कोणाकडून घेता आणि कसे? हा माल ससूनवर नाही तर बाकी कुठून आणि किलोवरच अजून माल आहे ना. आता काही मासे जे आहेत ना हे लोक विकतात ते टपावर किंवा ट्रेवर विकले जातात आणि काही मासे किलोवर आणि एका दुसरं जे मोठे मासे ते नगावर विकले जातात. बरोबर ना? धन्यवाद काका तुम्ही आपल्याला चांगलं माहिती दिली. हे वाम भेटले ते कसं आहे वाम चाचा? कसं वाम? 1200 रुपये किलो. 1200 रुपये किलो पूर्ण वाम. राजा राणी बघा एवढी मोठी तुम्हाला बघायला नाही भेटणार. एवढी मोठी मासे इथेच बघायला भेटेल. कसं आहे राजा राणी? 160 रुपये किलो. 160 रुपये किलो राजा राणी. हलवे इथे ठेवले. हे बघा हलवे ठेवले 600 रुपये किलो. जवळजवळ किलो मागे जवळजवळ हे मासे 2 ते 3 बसतील. 3 बसतील आणि ते थोडे लहान आहेत. हां हे हलवे थोडे लहान आहेत. हे कसे? 500 रुपये किलो. हे 500 रुपये किलो. किलोमध्ये 4 ते 5 बसतील ना? 5 बसतील. मागे मुशी पूर्ण मच्छी पडली आहे. मुशी कशी आहे? मुशी 200 रुपये किलो. मुशी तिथे ठेवली आहे 200 रुपये किलो. वाम 200 रुपये किलो. 700 रुपये किलो. 400 रुपये किलो. हे छोटे जे आहेत ते 400 रुपये किलो आहेत. जवळजवळ 10-12 बसतील. 8 बसतील. क्या फिश आहे हे? हे जाताडी जाताडी. हा बघा हा मोठा मासा आहे. हा जाताडी आहे. और ये हा रहू मासा आहे. हे कसे आहे हे? 300 रुपये किलो आहे. हा 300 रुपये किलो आणि 150 रुपये किलो. आणि हा 150 रुपये किलो. पुणे सुरमई नाही बघायला भेटली मला. हे बघा मित्रांनो मित्रांनो पूर्ण मार्केट एक राऊंड मारून आलो. सुरमई शोधतो आणि बघा इथे मोठ्या सुरमई काय मित्रांनो सुरमईची पूर्ण रास लागली आहे. किती मोठ्या मोठ्या साईजमध्ये इथे अवेलेबल आहेत ते बघा. कसं हे बघा रेट इथे प्रत्येकाच्या नगानुसार आहेत. काही तुम्हाला जर हवे असतील तर किलोनुसार पण तुम्हाला दिले जाते. कसं आहे हे दादा? 250 रुपये. 250 रुपये किलो. हे झिंगा आहेत. ही माकलं आहेत. हे छोटे पॉपलेट आहेत. लॉबस्टर कोण आहे इकडं वाले? मित्रांनो हे बघा लॉबस्टर. मित्रांनो इथे माझ्या मार्केटमधून घेऊन इकडे जे आजूबाजूला दिसत आहेत छोटे छोटे वाट्यावर इकडे या ज्या कोळणी आहेत ते छोट्या छोट्या वाट्यावर होलसेलमधून घेऊन इथे तुम्हाला जसे तुमच्या रोजच्या लोकल एरियामध्ये भेटतात ना तसे इकडे ते लोक विकतात.
कसा आई वाटा 100 रुपये वाटा. जवळ ठेवला. कसा आई वाटा कसा 100 रुपये हा वाटा जो दिसतोय तो. एकरू ठेवले तिथे. कसा आहे एकरू कसा आहे 500 रुपये पूर्ण. युट्यूबला ये ना दादा माझा पण घे हो आमचा पण घे टाटा हे दिलो इथे सोडलेली होती. विचारू ना कसे आहे मित्रांनो. इकडे तुम्हाला सोललेली कोलबी पण भेटेल. कसे आहे 550 रुपये किलो. 550 रुपये किलो पण ठीक होती ना. तर मित्रांनो आजचा हा फिश मार्केटचा व्हिडिओ आपण इथेच संपवतोय. आज रविवार होता, गर्दी खूप जास्त होती. आपण त्या प्रमाणात व्हिडिओ एक्सप्लेअर करू शकलो नाही आहे. पुन्हा कधीतरी जर आपण इकडे येतोय तर नक्कीच पूर्णपणे माहिती देण्याचा प्रयत्न करू. तरी पण जेवढा होईल शक्य होईल तेवढा व्हिडिओ आज आपण इकडे शूट केलेला आहे. आजचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या रविवारी पुन्हा कुठेतरी नवीन ठिकाणी.